विधानसभेच्या निवडणुकांसाठी पहिल्यांदाच 3 पातळ्यांवरती आता जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ अशा पातळीवरती 3 जाहीरनामे काढले जातील। मुस्लिम समाजाकडे सुद्धा या जाहीरनाम्याच्या माध्यमातून विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। कर्नाटक आणि तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस आता विविध गॅरंटी देणार आहे। तर या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलंय आपण बघूयात। काँग्रेसचा जाहीरनामा 3 पातळ्यांवरती असेल अशी माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे। राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ अशा 3 पातळ्यांवरती काँग्रेसचा हा जाहीरनामा असणार आहे। तर संपूर्ण राज्यासाठी जाहीरनाम्यासह जिल्हा पातळीवरती सुद्धा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। विभागनिहाय जाहीरनामा हा तयार करण्याची मुभा आता उमेदवारांना राहणार आहे। कर्नाटक, तेलंगणाच्या धर्तीवरती अनेक गॅरंटी सुद्धा काँग्रेस जाहीर करेल। मुस्लिम समाजासाठी जाहीरनाम्यामध्ये विशेष तरतूद असेल। काँग्रेसचा हा जाहीरनामा न्यायपत्र या नावाने असेल। संविधान रक्षणावरती जाहीरनाम्यामध्ये विशेष भर दिला जाईल। दरम्यान काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीरनामा समितीचे सदस्य डॉक्टर नितीन राऊत आहेत। राऊत साहेब, काँग्रेस यंदा जाहीरनाम्यावर खूप जोर देत आहे। अशी माहिती मिळत आहे की काँग्रेसचा जाहीरनामा फक्त प्रदेशापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याला आणखी टप्पे राहणार आहे। जिल्हा आणि आणखी काही टप्पे राहू शकतात। नाही, एक लक्षात घ्या, निवडणुका असोत किंवा पक्षाचा कार्यक्रम असो, काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या जाहीरनाम्यावर त्या ठिकाणी भर देत असतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतात। मागच्या वेळेला आपण बघितलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये की काँग्रेस पक्षाने जे न्यायपत्र काढलेलं होतं त्या न्यायपत्रामध्ये त्यांनी संविधान सुरक्षेची गॅरंटी त्या ठिकाणी दिलेली होती की काही झालं तरी देशातलं संविधान आम्ही बदलू देणार नाही आणि त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष स्वीकारेल। आणि काँग्रेस पक्षाने ते स्वीकारलं आणि संसदेत आणि संसदेच्या बाहेर आपण बघत असाल की आमचे नेते श्री राहुल गांधी वारंवार संविधानावरच बोलत असतात आणि संविधानाच्या संरक्षणाबद्दल पुढचे पाऊल नेहमी उचलत आलेले आहेत। आणि त्यामुळं आता जेव्हा निवडणुका आल्यात राज्याच्या या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जाहीरनामा समिती ही त्याच पद्धतीनं या ठिकाणी काम करण्यासाठी संपूर्णपणे तयार आहे। मागच्या कर्नाटक निवडणुकीत किंवा तेलंगणा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी आल्यात, लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाची गॅरंटी आली, तशी महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेस पक्ष नव्हे तर महाविकास आघाडी ही संपूर्णपणे या ठिकाणी या निवडणुकीसाठी आमची गॅरंटी काय राहील ते त्या ठिकाणी सुतोवाच केल्याशिवाय राहणार नाही। त्या दिशेनं काँग्रेस पक्ष तयारी करत आहे। प्रदेश स्तरावरती, राज्य स्तरावरती जाहीरनामा तयार होईल। जिल्हा स्तरावरती सुद्धा काही मुद्द्यांवर तयारी करत असताना रिझनचा सुद्धा विचार त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत। आणि आमचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारसुद्धा आपल्या मतदारसंघाचा जाहीरनामा करतील की आम्ही मतदारसंघामध्ये काय देणार आहोत, अशा दिशेने आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। म्हणजे 3 स्तरावर काँग्रेसचा जाहीरनामा राहील, वचनपत्र राहील किंवा न्यायपत्र राहील असं म्हणता येईल। म्हणजे राज्य, विभाग किंवा जिल्हा आणि मग विधानसभा मतदारसंघ। आमचं हे न्यायपत्र आहे। आम्ही काही संकल्प किंवा वचन हे जुने शब्द झालेत आणि न्याय हा नवीन शब्द आमच्या नेत्यांनी या ठिकाणी घातलेला आहे। आणि तशा पद्धतीने जे काही न्यायपत्र कर्नाटकमध्ये निघालेत, आपल्या तेलंगणात निघालेत, हिमाचल प्रदेशात निघालेत, आम्ही त्याची न्यायपूर्तीसुद्धा त्या ठिकाणी करतो आहोत। म्हणजे ज्या जाहीरनाम्यामध्ये किंवा न्यायपत्रामध्ये आम्ही गॅरंटीज दिल्या होत्या त्या गॅरंटीची पूर्तता सुरू झालेली आहे। त्या दिशेने आमची कामं सुरू आहेत। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निश्चितपणे त्याच पद्धतीचं कार्य केलं जाईल। 3 स्तर राहतील असे, म्हणजे अशा पद्धतीने मायक्रो पद्धतीने तुम्ही जाणार आहात। जाहीरनामे हे इंटरनल बेसिसवर असतात, 3 स्तरावरती ते असतील, परंतु
एक ठळक असा गॅरंटीचा कार्यक्रम येईल, जो गॅरंटीचा कार्यक्रम तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आम्ही दिलेला होता, तसाच या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मतदारांना काय गॅरंटी मिळणार? तुम्ही जाहीरनामा समितीमध्ये आहात, कुठल्या गोष्टींवर काँग्रेस लक्ष केंद्रित करत आहे? निश्चितच तुम्ही एक चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला. महाराष्ट्राच्या जनतेवर अलीकडच्या काळामध्ये जो काही अन्याय अत्याचार होतो आहे, विकासाच्या नावावर नुसतं खेळवलं जातं, परंतु खऱ्या अर्थानं जमिनीपर्यंत काम करण्यासाठी ही सरकार अजिबात लक्ष देत नाही. ह्या सरकारने लोकांच्या भावनांचा खेळ केलेला आहे. अत्यंत अत्याचार होतो आहे, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली, स्त्रियांवरले अत्याचार वाढलेत, सामाजिक न्यायाची चर्चा हे करतात, परंतु अनुसूचित जाती जमाती किंवा ओबीसी वर्ग असो किंवा मराठा वर्ग असो, यांना न्याय देण्यासाठी कुठलीच पावलं हे उचलत नाहीत. अनेक मुलं ताटकळत पडलेले त्यांच्या शिष्यवृत्त्यांसाठी, अनेक मुलं नोकऱ्यांसाठी पडलेले आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा त्यांना ज्या प्रमाणामध्ये मिळायला पाहिजे टक्केवारीनं त्या मिळत नाही. त्याचे ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा निघालेले नाहीत. इथपर्यंत की यांनी SC-STचा आयोगही या ठिकाणी तयार केलेला नाही. आणि ही सगळी जी पद्धती चालली, आम्ही या सर्व विषयांवर भाष्य करणार, परंतु त्याच्यात न्याय देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जो न्यायपत्र होता, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर तीव्रतेने हल्लाबोल केलेला होता. कुठेतरी मुस्लिम धाजीर्ण काँग्रेसचा न्यायपत्र आहे अशा पद्धतीचे आरोप केले होते. आता न्यायपत्र महाराष्ट्रासाठी तयार करताना जास्त काळजी घेतली जाते, कारण तेवढाच त्वेषाने पंतप्रधान आणि भाजपचे नेते त्यावर तुटून पडतील अशा शक्यता वाटते. ज्यांना या देशामध्ये मनुस्मृती आणायची आहे ते मुसलमान किंवा इतर अल्पसंख्याक यांच्या नावानं खापर फोडणार आहेतच, आणि त्यांनी ते फोडण्याचा प्रयत्न मागच्या न्यायपत्राच्या वेळेला केला. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही भारताच्या नागरिकांची काळजी घेणार नाही. मुसलमान जरी असला तरी तो या देशाचा नागरिक आहे, या देशात तो जन्मला आहे, त्यामुळे त्यांचासुद्धा अधिकार आहे. जसा हिंदू समाजाचा अधिकार आहे, जसा बौद्ध समाजाचा आहे, जसा शीख समाजाचा आहे, जसा ख्रिश्चन समाजाचा आहे. आणि संविधानानं लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या 3 तत्वावर बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल जेव्हा आपण संविधानात बोलतो, तेव्हा हा न्यायपत्रसुद्धा त्याच प्रकारचं या ठिकाणी राहून सगळ्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. तर काँग्रेसचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा जो न्यायपत्र आहे तो सर्वसमावेशक राहील. 3 टप्प्यांमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी राहतील असं डॉक्टर नितीन राऊत सांगतायत. मात्र महाराष्ट्राच्या मतदारांना गॅरंटीज कोणत्या दिल्या जाणार त्या संदर्भात सध्या ते भाष्य करू इच्छित नाही. लवकरच जेव्हा काँग्रेसचा न्यायपत्र सर्वांसमोर येईल त्याच्या माध्यमातून आम्ही ते लोकांसमोर आणू असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.